कारण की ही जी बेशिस्त मुलं आहेत ना, ही कुणाचं काहीही ऐकत नाही. तुम्ही त्यांना काहीही सांगा, काहीही समजवा, त्यांच्या डोक्यात काहीच जात नाही. त्यांच्या या बेशिस्तपणामुळेच आधीची 5 कोच काम सोडून गेलेले. केव्हा जायचं काकीची टेस्ट करायला? 30,000 रुपये खर्च येणार आहे ग. अगं एवढं पैसा आणायचं कुठनं? मॅडम, कसला एवढा विचार करतायत? तुम्ही करणार ना हा जॉब? सर ठीक आहे, मला चालणार आहे. मी हे काम करायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे, म्हणजे माझ्या पगारातनं मला आगाऊ पैसे दिलं पाहिजे. तुम्ही जर जॉब जॉईन करायला तयार असाल ना, तर तुमचा ॲडव्हान्स उद्याच तुम्हाला मिळून जाईल. अरे आज बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग होती ना, काय झालं मीटिंगमध्ये? हो बाबा, आज मीटिंगमध्ये सगळे मुद्दे अगदी व्यवस्थित कव्हर झाले. म्हणजे आपले भविष्यातले प्रोजेक्ट्स, त्याबद्दलच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या मी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्या. एक चेअरपर्सन म्हणून जे जे काही आवश्यक होतं ते सगळं मी केलं. ते सगळं ठीक आहे, पण त्या मीटिंगला ऋषी का नव्हता? अरे काय विचारतोय मी? तुम्हाला काय वाटलं रे? मी घरी असलो तर ऑफिस मधल्या गोष्टी मला कळत नाही? बाबा, मी त्या मीटिंगला नव्हतो तेच बरं आहे. ऋषी, हा प्रश्न मी तुला नाही रोहितला विचारतो. का नव्हता ऋषी मीटिंग मध्ये? बाबा मी काय बोलणार, मी फक्त आईने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान ठेवला, बस एवढंच. रोहित, नयनतारा आणि ऋषीमध्ये काहीतरी बिनसलं म्हणून रागाच्या भरामध्ये तिने हा निर्णय घेतला असेलही, पण एक मोठा भाऊ म्हणून त्याला समजून घेणं, तिला तिचा निर्णय बदलायला सांगणं हे तुझं काम नव्हतं का? तुझी जबाबदारी नव्हती ही? मोठा भाऊ म्हणून त्याला समजून घेणं हे तुझं काम आहे. आपल्या आईला समजावून तिला तिचा निर्णय बदलायला सांगायचं का तिने दिलेला शब्द फक्त पाळत राहायचं? बाबा, मोठ्या भावाला जर का घरामध्ये मोठा भाऊ म्हणून सन्मान मिळत नसेल तर मी मोठ्या भावासारखा कसा वागणार सांगा ना. आणि तसाही तो निर्णय आईचा होता, तिला कोण विरोध करणार? हेच होत आलंय आजवर या घरामध्ये. अरे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या आणि त्या मनात ठेवून वागायचं. हे चेष्टा मस्करीमध्ये पैज लावली आणि त्या शिक्षकाला 4 तास बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं. त्यांचा श्वास गुदमरला, चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेऊन गेलं. या मुलांपायी ना अक्षरशः कंटाळलोय मी. कधी कधी असं वाटतं ना की सगळं बंद करून टाकावं. मी पण काय तुमच्यासोबत हे डिस्कस करतो. बसा तुम्ही. मॅडम, तुम्ही माघार घेणार नाही ना? कारण मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का हा जॉब एकदा जॉईन केला तर तुम्हाला 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार आणि तो मध्येच मोडता येणार नाही. जर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोडला ना तर इथले संस्थापक तुमच्यावर केसही करू शकतात. त्यामुळे विचार करा आणि मग साईन करा. सर, आयुष्यात किती बी संकट आली, किती बी संघर्ष करायला लागला तरी बी पाठ दाखवायची नाही, असं माझ्या आईनं आणि माझ्या गुरूंनी मला शिकवलं. त्यामुळे मी तयार आहे. ठीक आहे. हे वाचून घ्या आणि साईन करा. हे घ्या. हो घ्या.
तुला तर माहिती आहे कोचिंग विश्वामध्ये एकच बादशाह आहे, विजेता कोचिंग क्लासचे फाउंडर रितेशजी सरपोतदार सर. मागच्या वर्षी त्यांनी तुला भेटून ऑफर दिली होती, सांगितलं होतं बिझनेस डील दिली होती, एकतर तुझा क्लास बंद कर नाहीतर तुझा क्लास आमच्या क्लासमध्ये मर्ज कर. पण तू ऐकलं? हे टक्कर द्यायला निघाला सरांना. अरे पूर्ण भारतात ना एकच कोचिंग क्लासचं नाव गाजतंय, विजेता कोचिंग क्लासेस. काय ना आमच्या सरांना ना हात घाण करायची सवय नाहीये रे, नाही आवडत त्यांना. ते तुला स्वतः भेटायला आले, तुला समजवलं, पण तू ऐकलं? हे त्यांच्याशीच पंगा घेतला. आता भोगा आपल्या कर्माची फळ. वर्षभरात तू काय काय केलंय ना जरा आठव. लोकांना फसवलं, त्यांचा विश्वासघात केला, दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक केली. आता तुझ्या पापाचा घडा भरलाय. आता भोगा आपल्या कर्माची फळ. मला नाही समजलं, मला कळालंच नाही हे सगळं कधी आणि कसं घडलं. माझे स्वतःचे पैसे बुडाले. आता मला यातून कोणीच वाचवू शकत नाही. एक जण आहे जो तुला वाचवू शकतो, तो म्हणजे रितेश सरपोतदार.